वेळ नाहीये रे तुझ्याकडे, वेळ नाहीये. रोज स्वतःला सांगतोस अजून वेळ आहे आणि रोज स्वतःची स्वतःच फसवणूक करतोस हे कळत नाहीये तुला. आता जे मी तुला सांगणार आहे ते तुझ्या आयुष्याला कलाटणी देईल, त्यामुळे शांतपणे ऐक आणि मला मानत असशील तर अवश्य आचरणात आण. तुला असं कित्येक वेळेस वाटतं ना, अरे खूप पटकन गेलं हे वर्ष, कळलंच नाही, खूप लगेच पुन्हा तेच सण आले. तर हो, या पृथ्वीचा वेग तसाच आहे, पण तुझ्या कार्याचा वेग मात्र मंदावलाय हे तू विसरतोस. ही धरणी त्याच वेगाने घिरट्या घालतीये, पण तू मात्र तुझ्या सुप्त मनाच्या आरामशाही जाळ्यात अडकून पडलायस. कसं ते सांगतो. तू ठरवतोस उद्यापासून अमुक एक गोष्ट चांगली करू, पण तो उद्या काही तुझ्या आयुष्यात उजाडत नाही, आणि जरी उजाडला तरी परवा तुझा तोच संकल्प संपुष्टात आलेला असतो. आतापर्यंत हेच होत आलंय, हो ना? आणि म्हणून तू मागेस. अरे वेळेचा वेग तोच आहे, पण तुझ्या कार्याचा, हालचालींचा वेग मात्र मंदावलाय, आणि म्हणून तुला वेळेचं भान राहत नाही. आधी तुझ्या ऐशोआरामी मनाचं ऐकणं बंद कर, ते तुला तात्पुरता आनंद देईल. आणि उठ, तू या भूतलावर मानवी रूपात जन्म घेतलास, तुझ्या तल्लक बुद्धीचा आणि बुद्धिचातुर्याचा योग्य वापर कर. आणि हो, वेळ नाहीये तुझ्याकडे, वेळ नाहीये तुझ्याकडे हे तुझ्या निद्रावस्थेतल्या मनाला खडसावून सांग. आणि उठ, खडबडून जागा हो. ह्या जीवनात यशस्वी होण्याचा एकच पर्याय, वेळेची आज किंमत कर, तर वेळ उद्या तुला किंमत देईल. आणि सातत्य ही तुझ्या कार्याची गुरुकिल्ली आहे, त्यामुळे एका फटक्यात हाती घेतलेलं कार्य कधीच संपन्न होणार नाही. पडझड होईल, होऊ दे, पण थांबू नकोस. सातत्य ठेव, तू सफल होणार हा माझा विश्वास आहे. आणि भिवू नकोस, भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.